नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लातूरला येऊन वाल्मिक कराडचे खंडणीखोर गुंड वाल्मिक कराडच्या नावाने मराठा आंदोलन कार्यकर्त्यांना धमकी देते. ही आग प्रत्येकाच्या घराघरात येऊन पोहोचलीय. सत्तेच्या मस्तीमुळे महाराष्ट्राची बिहार करायला निघाले असे चित्र आता महाराष्ट्रात निर्माण झाले असल्याचं दिसून लागलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून यावर कुठेतरी लगाम लावून अशी गुन्हेगारी मुळासकट नष्ट करण्यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे. या गुंडांवर वेळीच पायाबंद घातला गेला नाही तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. वाल्मिक कराडचं नाव घेऊन शिवाय देतो का इथं? धमकी देतो का लातूरमध्ये? कोण धमकी द्यायला मोकळं नाही साहेब. वाल्मिक कराडचं नाव घेऊन लातूरमध्ये धमकी देता? कोण आहे ते? दिली का नाही तुझ्या पाटलानं? दिली का नाही? नाव घेतलं का नाही? आवाजच्या नाव घेतलं कोणाचा आवाज म्हणतो रे? नाव घेतलं का नाही वाल्मिक कराडचं? मी वाल्मिक कराडचा हो म्हणलं का नाही? जाईल रे, त्यानं चाललंय त्याला धरा रे. ते चाललंय त्यानं. त्या मर्डर मधले आहेत काय की धरा धरा. ते पळालं रे, ते त्या मसाजोगच्या ह्याच्यातले आहेत काय की हे पण. मोबाईल हात लावू नको तू. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह चालू आहे. मोबाईल हात नको लावू तू. बीड मधून येऊन इथं लातूर तुमची तिथल्या तिथं मायला कंडावून आणखी इथं धमक्या देतो का वाल्मिक कराडचं नाव घेऊन? अरे काय 4-4 अंड लावून आला का तुम्ही? हा, वाल्मिक कराडचं नाव घेऊन इथं लातूरमध्ये धमक्या देता तुम्ही? ही आता तुमच्या कार्यक्रमाचं आहे. धमकी देता लातूरमध्ये येऊन वाल्मिक कराडचं नाव घेऊन? पुन्हा नाव काय तुझं? तुझं नाव काय दादा? तुझं नाव सांग रे. तुझं नाव सांग दादा. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, लातूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.